नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। आज हे भारताचं सौंदर्य आणि वैभव माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे हे भारताचं सौंदर्य आणि वैभव आहे महादेव मंदिर अनवा। अनवा नावाचं एक छोटंसं गाव आहे। हे गाव संभाजीनगर पासून अजिंठ्याला जाताना संभाजीनगर पासून साधारण 80 किलोमीटर वरती गोळेगाव नावाचं गाव लागतं। त्या गोळेगाव पासून साधारण 10 किलोमीटर वरती हे गाव आहे। मंदिर बघायला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मंदिरामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे। एका चलचित्रामध्ये ते आपलं बघून होणार नाही, त्यामुळे ह्या मंदिराचे आम्ही 2 चलचित्र बनवणार आहोत। आता जे आपण बघत आहात हा मंदिराचा पहिला भाग आहे। या मंदिराचे दोन्ही चलचित्र तुम्ही अवश्य बघा ही तुम्हाला विनंती आहे। हे मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या दिसणारं समोरचं दृश्य आहे। आता आपण जे बघत आहोत हे मंदिराचं संपूर्ण प्रांगण आहे आणि अतिशय मोठं प्रांगण या मंदिराला आहे। मंदिराच्या प्रांगणामध्ये काही झाडं सुद्धा असलेली आम्हाला दिसत आहेत। झाडांना चौथरे बनवलेले आहेत। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्या समोरच आपल्याला बाहेरच्या बाजूला 2 हे द्वारपाल बनवलेले दिसतात। आता ह्यांना बरेचसे लोक जय विजय असं म्हणतात, परंतु हे विष्णूचं मंदिर आहे, द्वारपाल आहेत एवढं मात्र नक्की आहे। अतिशय सुंदर नक्षीकाम त्या कालावधीमध्ये इथे करण्यात आलेलं असावं। आता हे 12व्या शतकातलं 11व्या किंवा 12व्या शतकातलं मंदिर आहे, त्यामुळे थोडंसं शिल्पकाम इथलं जे आहे ते जीर्ण झालेलं आहे, परंतु बरंचसं काही आपल्याला इथे आजही बघायला मिळतं। हे डाव्या बाजूचा द्वारपाल आपण बघितला, आता आपण उजव्या बाजूचा द्वारपाल खालपासून वरपर्यंत बघूया। खालच्या भागामध्ये पूर्वी नक्षी केलेली असावी, आता ती शिल्लक नाहीये। इथे मुघलांनी इथे सुद्धा येऊन भंजन केलेलं आहे। बऱ्याचशा मूर्ती भग्नावस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि या द्वारपालांच्या वरती सुद्धा असलेले सुंदर शिल्प तुम्ही बघू शकता। या 2 द्वारपालांच्या मधून वरती जाण्यासाठी आपल्याला या 8 पायऱ्या आहेत। या पायऱ्या चढून आपल्याला वरती मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्ये जाता येतं। चला वर जाऊयात। आता आपण ह्या 8 पायऱ्या वरती चढून आलो होतो। वरती चढून आल्यानंतर आपल्याला हा चौथरा दिसतो समोर आणि या चौथऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेरच्या बाजूचा जो आकार आहे, अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत आपण बघितलेला आहे की मंदिराचा चौथरा जो असतो त्या देवतेचं यंत्र जे असतं त्या देवतेच्या यंत्राचा आकार बाहेरच्या चौथऱ्याला केलेला असतो। या विष्णू मंदिराला बाहेरनं विष्णू यंत्राचा आकार असू शकतो। आत्ताच्या चौथऱ्यावरून पुढे वर जाण्यासाठी पुढे 5 पायऱ्या आहेत आणि या 5 पायऱ्यांवरून समोर वरती गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा प्रवेश मंडप दिसतो। जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, पटलावरती दिसत आहे, हा मंदिराचा प्रवेश मंडप आहे। या प्रवेश मंडपाला सुद्धा बाहेरून अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, पण ते आपण मंदिर बाहेरनं बघताना बघूयात। आधी आपण मंदिरामध्ये प्रवेश करून प्रवेश मंडप आणि सभा मंडप आतून बघून घेऊयात। आता ह्या प्रवेश मंडप जो आहे मंदिराचा, त्या प्रवेश मंडपातला बाहेरनं 4 स्तंभ केलेले आहेत। त्यातला एका स्तंभाची एक बाजू मी तुम्हाला दाखवतोय। समोर हत्तीवर भाला फेकताना तुम्हाला शिल्प दिसत असेल, त्याच्या बाजूला सूरसुंदरी केलेले आहेत आणि याच्या 4ही बाजूला आपल्याला प्रत्येक स्तंभाच्या शिल्प बनवलेले दिसतात। या बाजूने एक कीर्तिमुख आहे, ते आता तुम्हाला समोर दिसत असेल आणि खालच्या बाजूला प्रत्येक स्तंभावरती असं नक्षीकाम केलेलं आहे, जणू काही डिजिटल नक्षीकाम असावं किंवा कम्प्युटरवरती आजकाल डिझाईन बनवलं जावं तसं पाषाणामध्ये बनवलेलं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पहिल्या स्तंभावरती बघायला मिळतं। त्याच्या आता आपण 2 बाजू बघितल्या, हा स्तंभ मी बाहेरच्या बाजूनी पण तुम्हाला दाखवतो। आता पहिल्या स्तंभाची 3री बाजू आपण बघत आहोत। या स्तंभावरती ह्या बाजूनी पण कीर्तिमुख आहे, ह्याच्या मागे एक कीर्तिमुख बघितलं होतं आपण पलीकडच्या बाजूला आणि या बाजूला एक बाहेरच्या बाजूनी व्याल केलेलं आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवेन। प्रवेश मंडपाचा 2रा स्तंभ बघत आहोत, त्याची पहिली बाजू समोरच्या बाजूला तुतारी वाजवताना 2 महिला दाखवलेल्या आहेत। त्याच्या खालच्या पट्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे हंस पक्षी मंदिराच्या स्तंभाच्या 4ही बाजूनी बनवलेले आपल्याला बघायला मिळतात। याच स्तंभाची जर समोरची मंदिराच्या प्रवेश मंडपाची समोरची बाजू जर बघितली तर तिथे आपल्याला एक व्याल शिल्प केलेलं दिसतं। सुंदर व्याल शिल्प आहे आणि त्या व्याल शिल्पाच्या पलीकडच्या बाजूला कीर्तिमुख केलेलं आहे। जसं बाजूच्या स्तंभावरती आपण बघितलं तसंच इथे सुद्धा कीर्तिमुख बनवलेलं आहे। खालच्या बाजूला असलेलं सुंदर डिजिटल नक्षीकाम। त्याच स्तंभाच्या 4थ्या बाजूला आपल्याला 2 सूरसुंदरी वाद्य वाजवणाऱ्या बघायला मिळतात। आता आपण फक्त पहिले 2 स्तंभ प्रवेश मंडपाचे बघितलेले आहेत। इथे असे जवळपास 50 स्तंभ आहेत। प्रत्येक स्तंभावरचं प्रत्येक शिल्प आम्ही तुम्हाला दाखवू पण शकत नाही आणि वर्णन तर त्याहून करू शकत नाही। आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळेला स्क्रीनवरती पटापट पटलावरती दाखवत राहू आणि इथं इतकं नक्षीकाम आहे बघण्यासारखं आहे, म्हणून आम्ही याचे 2 भाग करत आहोत। प्रवेश मंडपाचा 3रा स्तंभ, खालचं असलेलं सुंदर डिजिटल नक्षीकाम, त्याच्यावरती असलेली हंसांची मालिका, ही पट्टी 4ही बाजूनी स्तंभाच्या बनवलेली आहे। त्याच्यावरती असलेली तुतारी वाजवणाऱ्या 2 स्त्रिया किंवा महिला, त्याच्यावरती असणारा गोलाकार भाग तुम्ही इथे बघू शकता आणि त्या गोलाकार भागाच्या वरती इथे नाग देवता बनवलेली आहे।
आपल्याला अनेक ठिकाणी यक्षिणी बघायला मिळतात, इथे नागदेवता बघायला मिळतात। अशा नागदेवता आपण अनेक ठिकाणी आजपर्यंत मंदिरांमध्ये बघितलेले आहेत। आता ह्या स्तंभाची दुसरी बाजू जर आपण बघितली तर खालच्या बाजूचं नक्षीकाम, मध्यभागी एक सुंदर शिल्प तुताऱ्या वाजवणाऱ्या स्त्रियांचं, ह्या बाजूला सुद्धा स्तंभाच्या एक सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळतं। आता हा प्रवेश मंडपाचा चौथा स्तंभ आपण बघत आहोत, याच्यावरती सुद्धा तुतारी वाजवणाऱ्या स्त्रिया, दोन्ही बाजूला व्याल शिल्प आणि समोरच्या बाजूला असलेलं कीर्तिमुख दिसतं, त्याच्यावरती छोट्या आकाराची शिल्प आपल्याला बनवलेली दिसतात। हंस पक्षी अनेक ठिकाणी बनवलेले आहेत, हंस पक्ष्यांची अशी मालिका आपल्याला अनेक स्तंभांवरती बघायला मिळते। आता प्रवेश मंडपाचे जे 4 स्तंभ आहेत त्याच्या बाहेरचा स्तंभ आपण, हा समोर जो दिसतोय हा बाहेरचा स्तंभ आहे, हा संपूर्ण मंदिराच्या सगळ्यात बाहेरचा जो स्तंभ आहे त्यातला एक स्तंभ, आणि इथल्या प्रत्येक स्तंभावरती असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। आता आपण प्रवेश मंडपाची वरची बाजू बघत आहोत, या बाजूला समोर तुम्हाला 3 देवतांची छोटी छोटी मंदिरं बनवलेली बघायला मिळतील। तसंच समोरच्या बाजूला एक शिल्प आहे, ह्या बाजूला जर बघितलं तर इथे आपल्याला उभा गणपती बघायला मिळतो मध्यभागी, ह्या डाव्या बाजूला। ह्या बाजूला समोरच्या बाजूला सुद्धा 3 देवतांची शिल्प आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळतात। सगळ्यात वरती जर आपण बघितलं मध्यभागी तर आपल्याला अनेक मंदिरांमध्ये जसं आपण प्रोजेक्शन मध्ये बघितलेलं छत होतं तसंच छत या ठिकाणी पूर्वीच्या कालावधीमध्ये होतं। आता जवळपास 70% त्यातलं पडलेलं आहे, पण जे काही शिल्लक आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं। तुम्ही जर आमचा जगदंबा मातेचा व्हिडिओ बघितला नसेल, जगदंबा माता मंदिराचा, तर तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला असं सुंदर छत बघायला मिळेल। आता आपण सभामंडपाचं प्रवेशद्वार बघत आहोत, इथे तुम्ही बघू शकता निळ्या रंगाचे जे गर्डर लावलेले दिसतात किंवा चॅनल्स लावलेले दिसतात, हे इतिहास पुरातत्व खात्याने या मंदिराला आधार देण्यासाठी लावलेले अनेक गर्डर किंवा चॅनल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। हे आतल्या सभामंडपाचं प्रवेशद्वार आहे। या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराला समोरच्या बाजूला आपल्याला 4 स्तंभ बघायला मिळतात। आतमध्ये एकूण सगळे मिळून मोजले तर 50 स्तंभ आहेत। आपण फटाफट एक एक स्तंभ बघूया, काही स्तंभ जिथे विशेष दिसेल तिथे तुम्हाला आम्ही व्यवस्थित दाखवतो आणि इतर स्तंभ आपण फटाफट बघूयात। इथे तुम्ही सगळ्यात पहिला डाव्या बाजूचा स्तंभ बघू शकता, खालच्या बाजूने असलेली शिल्प, समोरच्या बाजूला सुद्धा शिल्प आहेत आणि अशी 4ही बाजूनी म्हणजे 8ही दिशांना अशी छोटी छोटी शिल्प या स्तंभाला केलेली आहेत। मध्ये अनेक प्रकारच्या सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात, हातात चौऱ्या घेतलेल्या, नृत्य करताना, विविध वाद्य वाजवताना सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात। त्याच्या ह्या मधल्या ज्या आहेत या जवळपास 2-2.5 फुटाच्या सूरसुंदरी आहेत। त्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये अनेक देवदेवतांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात। महादेवाची, देवीची, विष्णूची सगळ्यात जास्त शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या वरच्या स्तरामध्ये साधारण 3 इंच उंचीची युद्धाचे, कुस्तीचे प्रसंग मानवांचे बघायला आपल्याला या ठिकाणी मिळतात। आणि त्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर विविध वाद्य वाजवताना, विविध प्रक्रिया करताना किंवा सामाजिक जीवनाची शिल्प आपल्याला या वरच्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात। त्याच्यावरती असलेला अष्टकोनी भाग आणि त्याच्यावरती सर्वात असणारी यक्षिणी आपल्याला बघायला मिळते। आता मी या यक्षिणींबद्दल तुम्हाला फारसं काही सांगत नाही, कारण आपल्या अनेक चलचित्रांमध्ये अशा यक्षिणी आणि त्यांची बरीचशी माहिती मी दिलेली आहे। आता आपण सभामंडपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सभामंडपाचे जे मधले 2 स्तंभ आहेत ते खालपासून वरपर्यंत बघूयात। हा उजव्या बाजूचा स्तंभ आहे, इथे कीर्तिमुख सगळ्यात खालच्या पट्ट्यामध्ये केलेली आहेत। त्याच्या वरच्या बाजूला सूरसुंदरी आहेत, चौऱ्या हातात घेतलेले किंवा विविध शस्त्र हातात घेतलेल्या सूरसुंदरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। त्याच्या वरच्या छोट्या पट्ट्यामध्ये साधारण 6 इंच उंचीची ही शिल्प आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा विविध सूरसुंदरी आणि देवदेवता आपल्याला बघायला मिळतात। हा मधला छोटा पट्टा आणि त्याच्यावरती असलेली सूरसुंदरी म्हणजे प्रवेश मंडपाचे जे सभामंडपाचे जे 2 समोरचे खांब आहेत त्याच्यावरती सुद्धा एक यक्षिणी आपल्याला बघायला मिळते। सभामंडपाचा डाव्या बाजूचा आता स्तंभ आपण बघत आहोत, त्याच्यावरती सगळ्यात खालच्या स्तरावरती केलेली कीर्तिमुख आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यावरती नृत्य करणाऱ्या सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यावरती सुद्धा नृत्य किंवा विविध कला सादर करतानाच्या सूरसुंदरी आहेत। त्याच्यावरती हंसपट्टी आहे, ही हंसपट्टी प्रत्येक स्तंभाला आहे, त्याच्यावरती असणारी यक्षिणी आणि वरचं गोलाकार सुंदर नक्षीकाम। आता आपण जे स्तंभ बाहेरच्या बाजूनी बघितले ते मी आता तुम्हाला आतल्या बाजूनी दाखवत आहे। जसं आपण समोरनं बघितलं होतं तसंच नक्षीकाम आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा आतल्या बाजूनी सुद्धा बघायला मिळतं। समान पॅटर्न सगळीकडे मेंटेन केलेला आहे। हा उजव्या बाजूचे 2 स्तंभ आपण खालपासून वरपर्यंत बघत आहोत। त्यातल्या उजव्या बाजूच्या स्तंभावर मध्ये 2 हत्ती युद्ध करताना आम्हाला दिसले, असे काही नमुने आम्ही तुम्हाला दाखवत जाऊ। त्याच्या उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला व्यालशिल्प बघायला मिळतं, सुंदर व्यालशिल्प, अनेक म्हणजे शेकडोनी व्यालशिल्प आणि शेकडोनी युद्ध प्रसंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात।
आणि हौसाच्या पट्ट्या, सूरसुंदरी मोजता येणार नाहीत एवढ्या सूरसुंदरी आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळणार आहेत. आम्ही तुम्हाला पटापट दाखवत राहतो. आता आपण बघत आहोत प्रवेश मंडपामधून पुढे आल्यानंतर सभा मंडपाचे डाव्या बाजूचे 2 स्तंभ, म्हणजे आतमध्ये आल्यानंतर डाव्या हाताने, बाहेर न येताना उजव्या हाताचे स्तंभ. याच्यावरती सुद्धा समान पॅटर्न आहे. खाली साधारण 7-8 इंच उंचीच्या सूरसुंदरी आहेत. त्याच्यावरती जवळपास 1.5 फूट उंचीच्या सूरसुंदरी चांगल्या अवस्थेमध्ये, म्हणजे आपण अशी अनेक मंदिरं बघितलेली आहेत त्यामध्ये बरीच तोडफोड झालेली होती, पण इथे बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये असलेलं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यावरती असलेल्या साधारण 6-7 इंच उंचीच्या सूरसुंदरी किंवा विविध देवदेवता, वरती असलेले व्याल शिल्पांची मालिका किंवा सामाजिक जीवन, वरती पण सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात. असा हा एक सभा मंडपाचा एक स्तंभ आपण बघितला. आता आपण अन्य सभा मंडपातले स्तंभ बघूयात. आता मी जे उभं राहिलेलं आहे, माझ्या मागे नंदी महाराज तुम्हाला दिसत असतील, पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे मंदिर पूर्वीच्या कालावधीमध्ये, म्हणजे जेव्हा बांधलं गेलं त्यावेळेला हे विष्णू मंदिर होतं. नंतर त्याचं शिव मंदिरामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. अनेक शिव मंदिरांमध्ये आपण अशा प्रकारच्या रंगशिळा बघितलेल्या आहेत. इथे जवळपास 21 फूट व्यासाची रंगशिळा आपल्याला बघायला मिळते. परमेश्वरासमोर जी कला सादर केली जायची त्या कालावधीमध्ये, नृत्य कला असेल, गायन कला असेल, वादन कला असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या कला परमेश्वरासमोर सादर करण्यासाठी या प्रकारच्या रंगशिळांचा उपयोग केला जायचा. आणि अशा रंगशिळा आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेल्या आहेत. त्या काही चौकोनी असतात, काही गोल असतात, परंतु अनेक मंदिरांमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या रंगशिळा बघायला मिळतात. आता मी तुम्हाला सभामंडपाचा 360 डिग्री व्ह्यू दाखवत आहे, कारण प्रत्येक स्तंभ, इथे 50 स्तंभ आहेत आणि प्रत्येक स्तंभाला 4ही बाजूनी, काही ठिकाणी 8 बाजूनी नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक स्तंभ जर दाखवायचं म्हटलं तर 4-5 दिवस लागतील आपल्याला हे सगळं मंदिर बारकाईने बघायला. एवढा वेळ तुमच्याकडे नाहीये, म्हणून आम्ही तुम्हाला फक्त फटाफट स्क्रीनवरती दाखवतो आहोत. हे आता 50 स्तंभ आपण आता बघितले. त्यातले काही विशेष नमुने आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो. त्यामध्ये काही विशेष दिसलं तर किंवा काही नमुने त्यातले आम्ही तुम्हाला दाखवू. सभा मंडपातला एक सॅम्पल नमुना तुम्हाला दाखवतो आहे. खालच्या बाजूला असलेल्या विविध सूरसुंदरी, मधल्या पट्ट्यामध्ये केलेल्या मोठ्या आकाराच्या जवळपास 2-3 फूट उंचीच्या सूरसुंदरी आता काही इथल्या भग्न अवस्थेमध्ये आहेत. मुघलांनी इथे येऊन आक्रमण करून भंजन केलेलं आहे. आणि त्याच्यावरती असलेल्या 6-7 इंच उंचीच्या देवदेवता आपल्याला बघायला मिळतात. इथे गौतम बुद्धासारखी शिल्प आपल्याला बघायला मिळतंय. इकडे विष्णूचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. मी तुम्हाला थोडंसं जवळनं दाखवतो. शंख, चक्र, पद्म हातामध्ये घेतलेला विष्णू, त्याच्यावरती असलेल्या सूरसुंदरी, वेगवेगळ्या पट्ट्यातल्या सूरसुंदरी आपल्याला अशा बघायला मिळतात. त्याच्यावरती असलेला हंस पक्षी असलेला पट्टा, त्याच्यावरती असलेले विविध नक्षीकाम, छोटंसं कीर्तिमुख इथे आपल्याला बघायला मिळतं. नमुना म्हणून आता आपण जिथे गौतम बुद्धाची प्रतिमा दिसली तो पट्टा मी तुम्हाला संपूर्ण गोल दाखवतो, म्हणजे तुम्हाला अन्य स्तंभांची याच्यावरून कल्पना येईल. आता तुम्ही इथे बघू शकता, गौतम बुद्ध ह्या बाजूला आहे, त्याच्या शेजारी एक देवीची मूर्ती आहे. त्याच्या शेजारी समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर गणपतीची एक मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्या शेजारी बघितलं तर अजून एका देवीची मूर्ती आहे. त्याच्या पुढच्या भागात गेलं तर इकडे पण एका देवीची मूर्ती आहे. ह्या बाजूला सुद्धा एक विष्णूसारखा देव दिसतो आहे, कुठली तरी देवता आहे. आणि असे 8ही बाजूनी प्रत्येक स्तंभाच्या शिल्प केलेली आहेत. त्याच्या वरच्या पट्ट्यात मधली ही जी छोट्या आकाराची शिल्प आहेत ना, ही सुद्धा प्रत्येक स्तंभाला 8ही बाजूला बनवलेली आहेत. आता हा एक मधला पट्टा आणि त्याच्यावरती असलेले त्या कालचं सामाजिक जीवन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. इथे तुम्ही बघू शकता एक नंदी बैल आहे आणि 2 स्त्रिया दाखवलेल्या आहेत. असंच प्रकारचं सामाजिक जीवन त्या कालावधीमधलं सुद्धा आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतं. हार घेतलेलं हे शिल्प आणि मध्ये वाद्य वाजवताना एक शिल्प आहे. असे विविध प्रकारची शेकडो हजारोनी शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतात. आता त्याच्या शेजारचा छोटा स्तंभ मी तुम्हाला दाखवतो आहे. खालचा भाग थोडासा तुटलेला आहे. मध्यभागी असलेलं डिझाईन सुंदर बघू शकता तुम्ही. त्याच्यावरती असलेली कीर्तिमुखांची पट्टी आहे, 8ही बाजूनी आहे मंदिराच्या, स्तंभाच्या. त्याच्यावरती असलेली नागदेवता आपण बघू शकतो. त्याच्या 2 बाजूला असलेल्या 2 सूरसुंदरी आणि त्याच्यावरती असलेल्या विविध प्रकारच्या सूरसुंदरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. हा आहे आणि हे प्रत्येक, माझ्या बोलण्यामध्ये कदाचित पुन्हा पुन्हा तेच शब्द येतील. प्रत्येक स्तंभाच्या 8ही बाजूला आपल्याला असं विशेष नक्षीकाम बघायला मिळतं. आम्ही ह्या मंदिराचे 2 चलचित्र बनवणार आहोत, पण 2 चलचित्रामध्ये सुद्धा संपूर्ण मंदिर तुम्हाला दाखवता येणार नाही. तुम्हाला विनंती आहे की जेव्हा तुम्ही अजंठा बघायला याल
त्यावेळेला संभाजीनगरवरून अजिंठाला जाताना एक 2 तास काढून हे सुंदर प्राचीन मंदिर बघायला अवश्य या. आता आपण आत्ता जे 2 स्तंभ बघितले त्याच्या उजव्या बाजूचे 2 स्तंभ बघत आहोत आणि त्याची एक बाजू मी फक्त तुम्हाला खालपासून वरपर्यंत दाखवत आहे. अशा प्रकारच्या यक्षिणी तर आपल्याला सगळीकडे प्रत्येक स्तंभाच्या वरती बघायला मिळतात. त्या स्तंभाच्या मधल्या भागामध्ये असलेलं देवदेवतांची शिल्प सुद्धा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. हे तुम्ही बघू शकता, चारही बाजूला या ठिकाणी देवदेवतांची शिल्प केलेली आहेत आणि त्याच्यावरती असलेलं प्रोजेक्टेड शिखर, आपल्याला शिखराचा आतला भाग, पूर्वी इथे कमळ बनवलेला असावं प्रोजेक्टेड, आता ते तुटलेलं आहे. आता आपण जो बघत आहोत हा प्रवेश सभामंडपाचा उजव्या बाजूचा भाग आहे, जिथे बाहेर बसण्यासाठी छोटेसे कट्टे केल्यासारखे आहेत. आता तुम्ही बघू शकता मी ज्या भागात आहे, मध्यभागी सभामंडप आहे. इथे रंगशिळा जी आपण बघितली किंवा नंदी बघितला ते इथे समोर आहे आणि त्याच्या बाहेरच्या भागामध्ये आपल्याला हा प्रवेश मंडपासारखा भाग बघायला मिळतो, जिथे बसायला कट्टा केलेला आहे. आणि प्रत्येक याला असे सुंदर स्तंभ बनवलेले आहेत. प्रत्येक अशा बाहेरच्या भागाला 4-4 स्तंभ बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती उलट्या आकारात असलेल्या नागदेवता, बाहेरचे जे स्तंभ आहेत त्याच्यावरती अशा नागदेवता आपल्याला बघायला मिळतात आणि आतले जे सगळे स्तंभ आहेत त्याच्यावरती आपल्याला यक्षिणी बघायला मिळतात. आता इथे गणपतीचं शिल्प वरती लावलेलं आहे बघा. विशेष असं शिल्प आपल्याला दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. थोडंसं झूम करून दाखवतो. हे गणपतीचं शिल्प वरच्या भागामध्ये यक्षिणीच्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. आता आपण जो भाग बघितला त्या भागामधले 4 स्तंभ मी तुम्हाला दाखवतोय. 2 बाजूला 2 मोठे स्तंभ आहेत आणि मधल्या भागामध्ये 2 छोटे स्तंभ आहेत. आता ह्या मधले जे 2 छोटे स्तंभ आहेत त्याच्या डाव्या बाजूच्या स्तंभावरती आपल्याला आता गणपती दिसला होता. या ठिकाणी गणपती होता, या बाजूला मात्र यक्षिणी आहे आणि बाकीच्या सगळ्या स्तंभांवरती आपल्याला यक्षिणी बघायला मिळतात. मग अशी दाखवायचं राहून गेलं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. वरच्या छतावरती जे प्रोजेक्टेड कमळ केलेलं आहे त्या कमळात मध्यभागी आपल्याला एक यक्षिणी बघायला मिळते. थोडंसं जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दिसत असेल इथे एक यक्षिणी आहे. आता ह्या सभामंडपाला सुद्धा आतमधल्या बाजूनी इतिहास पुरातत्व खात्याने आधार देण्यासाठी हे निळे स्तंभ लावलेले आहेत. वरच्या बाजूला पडलेल्या भेगा तुम्हाला दिसत असतील, त्याला आधार देण्यासाठी हे निळे स्तंभ सगळ्या बाजूंनी मंदिराला लावलेले आपल्याला बघायला मिळतात. हे असे स्तंभ आतल्या बाजूनी असलेले, मुख्य जी रंगशिळा मधली आहे या रंगशिळेवरती एकही स्तंभ नाही. जे काही 50 स्तंभ आहेत ते सगळे या बाहेरच्या समोरचा असलेला प्रवेश मंडप, त्याच्यानंतर ह्या 2 बाजूला असलेले असे समोर जो दिसतोय आता आपण जो भाग बघितला त्याच्या समोरचा हा भाग आहे आणि सगळे स्तंभ हे बाहेरच्या बाजूनी आहेत, रंगशिळेच्या बाहेर आहेत. आतमध्ये रंगशिळेवरती एकही स्तंभ नाहीये. आता आपण ज्या प्रत्येक स्तंभावरती असलेल्या यक्षिणी बघितल्या ही यक्षिणी आहे. त्याच्या वरच्या भागामध्ये असलेले सूरसुंदरी तुम्ही बघू शकता. प्रत्येक स्तंभावरती 4ही बाजूनी अशा अनेक सूरसुंदरी आपल्याला नृत्य करताना, विविध प्रकारची वाद्य वाजवताना, कला सादर करताना अनेक सूरसुंदरी प्रत्येक स्तंभावरती या मधल्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे यक्षिणींचा जो वरचा पट्टा आहे त्या पट्ट्यामधल्या सूरसुंदरी मी आता तुम्हाला दाखवतो आहे. यक्षिणींच्या वरच्या भागामध्ये तुम्ही बघू शकता. त्यातलं जर काही सुंदर चांगलं बघायला मिळालं तर आम्ही तुम्हाला क्लोजअप घेऊन दाखवू. पण आता हा आपण मधला पट्टा बघितला. त्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर सुंदर नक्षीकाम सगळ्या बाजूनी, 8ही बाजूनी नक्षीकाम केलेलं आहे आणि मध्ये मध्ये छोट्या छोट्या आकाराच्या देवदेवतांची शिल्प सुद्धा आपल्याला या मधल्या सूरसुंदरींच्या वरच्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात. इथे तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला त्यातलं एक सॅम्पल झूम करून दाखवतो. इथे एक आपल्याला शिल्प बघायला मिळत असेल, थोडंसं भग्नावस्थेमध्ये आहे पण अनेक शिल्प आपल्याला या वरच्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात, जी देवदेवतांची शिल्प आहेत. त्याच्यावरती असलेलं छोट्या आकाराचं नक्षीकाम तुम्ही इथलं बघू शकता. सगळ्या बाजूनी बनवलेलं आपल्याला असंच दिसतं आणि समान आहे, जसं एका बाजूला आहे तसंच 8ही बाजूला आपल्याला या पट्ट्यामध्ये बघायला मिळतं. आता त्याच्या वरचा पट्टा आपण बघूयात. आता हा जो एक गोल 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 असलेले 4 भाग तुम्हाला दिसत आहेत असेच सगळ्या बाजूंनी बनवलेले आहेत. त्याच्या वरच्या पट्ट्यांमध्ये जो आता आपण देवदेवतांचा पट्टा बघितला त्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये हे गोल गोल सगळ्या बाजूंनी बनवलेले आहेत, जणू काही कमळ असावीत आणि त्या कमळांच्या मध्ये कमळांचा देठ दाखवलेला आहे असा एक पट्टा आहे. त्याच्यावरती छोटे छोटे होत जाणारे शिखर चा आतला भाग आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही इथे बघू शकता मध्यभागी अत्यंत सुंदर शिखर आपल्याला बघायला मिळतं, जे अनेक मंदिरांमध्ये आपण बघितलेलं आहे. मध्यभागी सगळ्यात जे प्रोजेक्टेड भाग आहे त्याच्यावरती आपल्याला एक यक्षिणी सुद्धा बघायला मिळते. ही मध्यभागी असलेली यक्षिणी आहे. तुम्ही आता कल्पना करा की हे छत जर आत्ताच्या कालावधीमध्ये असं दगडी छत बांधायचं झालं आणि वरती इतकं सुंदर नक्षीकाम आणि देवदेवता आणि सूरसुंदरी सगळं कोरायचं झालं तर आत्ताच्या कालावधीमध्ये किती लाख किंवा किती करोड रुपये खर्च येईल
आणि हे भारताचं सौंदर्य आहे, हे भारताचं वैभव आहे, जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. आणि हे आपण बघितलं पाहिजे आणि आपले मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंब, परिवार, सहकर्मी या सगळ्या लोकांना अशी मंदिरं बघण्याचा आपण छंद लावला पाहिजे. त्यांनाही अशी मंदिरं बघायला आपण उद्युक्त केलं पाहिजे. आणि याचा सहज सरळ सोपा मार्ग असतो आमच्या व्हिडिओच्या लिंक किंवा आमच्या चलचित्रांच्या लिंक अधिकाधिक लोकांना शेअर करत राहणे. आता आम्हाला असं होतंय की तुम्हाला काय काय दाखवू आणि काय काय नाही दाखवू. इथे अनेक शिल्प आम्हाला, काही शिल्प चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात. त्यातला एक नमुना गणपतीच्या शिल्पाचा तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. मध्यभागी गणपती आपल्याला दिसत असेल आणि दोन बाजूला रिद्धी आणि सिद्धी असलेलं सुंदर, साधारण 6 इंच आकाराचं गणपतीचं सुंदर शिल्प आम्हाला एका स्तंभावरती बघायला मिळालं, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं. त्या गणपतीच्या थोडंसं वरती जर बघितलं तर एक सुंदर हंस पक्षी आपल्याला बघायला मिळतो. असे हंस पक्षी इथं शेकडोनी प्रत्येक स्तंभावरती किंवा विविध स्तंभांवरती आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही अजून एक नमुना तुम्हाला दाखवतोय. त्या कालावधीमधलं सामाजिक जीवन मी तुम्हाला सांगत असतो नेहमी की मंदिरांमध्ये आपल्याला त्या कालावधीमधलं सामाजिक जीवन बघायला मिळतं. इथे तुम्ही बघू शकता एक मध्ये उखळ ठेवलेला आहे आणि त्या उखळावरती 3 जण मिळून मसाले कुटण्याचं किंवा तिखट कुटण्याचं काम करतायत. हे त्या कालावधीमधलं सामाजिक जीवन सुद्धा आपल्याला अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळतं. सभा मंडपाच्या बाहेरचा जो भाग आहे त्याच्यावरच्या एका स्तंभामधला अजून एक नमुना तुम्ही बघा. इथे हत्ती दाखवलेला आहे. हत्तीच्या पायाखाली एका व्यक्तीला चिरडलं जात आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 2 सूरसुंदरी आहेत. या बाजूची नमस्कार करतानाची मुद्रा आहे आणि ह्या बाजूची सूरसुंदरी जी आहे ती पखवाज वाजवताना किंवा मृदंग वाजवताना आपल्याला बघायला मिळते. आणि खालच्या पट्ट्यामध्ये असलेले हंस आपण बघू शकता. असे हंस सगळीकडे आहेत. आता मी तुम्हाला अजून एक स्तंभ दाखवतो आहे. याच्यावरच्या शिल्पांचं वर्णन नाही करत मी, पण तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारची शिल्प आपल्याला विविध स्तंभांवरती बघायला मिळतात. आता मी तुम्हाला 1-2 सूरसुंदरी दाखवतो. तिच्या गळ्यातले अलंकार दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे. तिच्या कानातलं तुम्ही बघू शकता, कानामध्ये मोठं कानातलं घातलेलं आहे. गळ्यामधले असलेले हार बघू शकता. गव्हाच्या दाण्याच्या एवढे बारीक आकाराचे दागिने तिने गळ्यात घातलेले आहेत. या बाजूला बाजूबंद तिचा व्यवस्थित कोरलेला आपल्याला दिसतो. हात तिचा तोडलेला आहे मुघलांनी. खाली पायापाशी असलेले हार आपल्याला इथे क्लिअर कट दिसतात. खालचा पाय तुटलेला आहे. त्याच्या बाजूला जी सूरसुंदरी आहे तिच्या गळ्यामधले सुद्धा अलंकार आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतात. हा गळ्यामधला हार तुम्ही बघू शकता. हातामध्ये असलेला बाजूबंद, इथे तिच्या सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे असं मी तुम्हाला एक जस्ट सॅम्पल दाखवलं. अशी प्रत्येक सूरसुंदरीवरती आपल्याला नक्षीकाम आणि अलंकार विविध प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. आता लक्षात घ्या की आपण अजून सभामंडपच बघत आहोत. आपण अजून अंतराळात सुद्धा गेलेलो नाही आहोत. अंतराळात जाऊन आतमध्ये जायचं. तत्पूर्वी इथे काही जी विशेष शिल्प आम्हाला बघायला मिळतात ती आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. ही यक्षिणी आणि यक्षिणीच्या वरती विशेष शिल्प म्हणून दिसलं म्हणून तुम्हाला दाखवतोय. हे यक्षिणीच्या वरच्या बाजूला असलेली सूरसुंदरी, हातामध्ये वीणा घेऊन वीणा वाजवताना असलेली सूरसुंदरी आम्हाला बघायला मिळाली. आणि अशाच वाद्य वाजवणाऱ्या, विविध प्रकारच्या वाद्य वाजवणाऱ्या सूरसुंदरी ह्या पट्ट्यामध्ये, म्हणजे यक्षिणीच्या वरच्या पट्ट्यामध्ये प्रत्येक स्तंभावरती आपल्याला बघायला मिळतात. आता जे तुम्हाला पटलावरती शिल्प दिसतंय, बासरी वाजवणारी सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळते. त्या सूरसुंदरीला सुद्धा सुंदर अलंकार केलेले आहेत. ही आडवी बासरी धरून वाजवते आहे आणि ह्या बाजूला उभी बासरी धरून वाजवणारं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. आता आपण बघितलेली रंगशिळा, समोर असलेले नंदी महाराज जे नंतर लावण्यात आलेले आहेत. नंदी महाराजांच्या समोर असलेलं अंतराळ आपल्याला दिसतंय, जिथे आता महेश उभा राहिलेला आहे. हे अंतराळाच्या प्रवेशाचे 4 स्तंभ आहेत. महेशच्या मागच्या बाजूला बरोबर अंतराळ आहे आणि अंतराळाच्या आतमध्ये असलेलं गर्भगृह आपल्याला बघायला जायचं आहे. आता आपण जे 4 स्तंभ बघितले त्याच्या आतील बाजू आपण थोड्याशा बघूयात. इथे पण काही बघण्यासारखं आहे. खालच्या बाजूला असलेलं कीर्तिमुख, त्याच्यावरती असणारी सूरसुंदरी, त्याच्यावरती नृत्य करणारी सूरसुंदरी आहे, त्याच्यावरती असणारी हंसाची पट्टी आहे, ही सगळ्या बाजूनी आहे. आणि याच्यावरती एक देवीचा सुंदर मुखवटा आपल्याला केलेला दिसतो. हा देवीचा मुखवटा अत्यंत बघण्यासारखा आहे, दर्शन घेण्यासारखा आहे. त्याच्या बाजूला असलेल्या विविध सूरसुंदरी. शेजारच्या स्तंभावरती जर आपण बघितलं तर वरती हंस पक्षी, इथे 2 हातामध्ये हार घेऊन असलेल्या उभ्या असलेल्या सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात. ह्या अंतराळाच्या बाजूचा भाग मी तुम्हाला दाखवतो आहे. इथे सुद्धा हार हातात घेऊन असलेल्या सूरसुंदरी आहेत. त्याच्या खालच्या पट्ट्यामधल्या असलेल्या सूरसुंदरी, विविध मुद्रांमधल्या सूरसुंदरी, त्याच्या खाली असलेल्या विविध वाद्य वाजवताना असलेल्या सूरसुंदरी, खालच्या साधारण नमस्कार करतानाची सूरसुंदरी आहे आणि विविध वाद्य वाजवणाऱ्या सूरसुंदरी, आणि खालच्या पट्ट्यामध्ये जवळपास 2-3 फूट उंचीच्या सूरसुंदरी आहेत. आता मी तुम्हाला सभामंडपातून अंतराळात जाताना जे आपण स्तंभ बघतोय त्याचे उजव्या बाजूचे स्तंभ दाखवत आहे.
हे दोन स्तंभ आहेत. समान पॅटर्न सगळीकडे समान आहे, पण शिल्पांमध्ये खूप प्रकारची विविधता आपल्याला बघायला मिळते. इथे तुम्ही बघू शकता शिल्पांमधली विविधता. जसे तिकडे हार घेऊन दोन सूरसुंदरी बघितल्या होत्या, तशाच ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि हा शेजारचा छोटा स्तंभ ज्याच्यावरती हंसपट्टी आणि अनेक प्रकारच्या सूरसुंदरी, विविध मुद्रांमधल्या सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात. आता आपण अंतराळात जाऊयात. आता मी तुम्हाला अंतराळ आणि सभामंडप या दोन्हीच्या मधला भाग दाखवतोय. या दोन्हीच्या मध्ये एक भाग आहे इथे, आणि त्याच्यामध्ये असलेलं सुंदर छत तुम्हाला दाखवतो आहे. प्रोजेक्टेड नक्षीकाम दगडामध्ये त्या कालावधीमध्ये साधारण 11व्या किंवा 12व्या शतकामध्ये केलेलं नक्षीकाम आपल्याला वरती बघायला मिळतं. आता अंतराळामध्ये प्रवेश करतानाच असलेले स्तंभ आपण बघितले. त्याच्या स्तंभांपासून उजव्या हाताला एक जागा आहे. त्या जागेमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला उजव्या हाताला सुंदर गणपतीची मूर्ती त्या कालावधीमधली बघायला मिळते. आता अर्थात मुघलांनी हिचं भंजन केलेलं आहे, परंतु सुंदर गणपतीची मूर्ती उजव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये आहे. त्या देवकोष्टकाचे स्तंभ तुम्ही बघू शकता आणि स्तंभावरचं सुंदर नक्षीकाम. पॅरलली तुम्ही डाव्या बाजूच्या स्तंभावरचं पण नक्षीकाम बघू शकता. इथे सुद्धा प्रोजेक्टेड नक्षीकाम केलेलं आहे. याच्या मागे बोट घालून आपण बघू शकतो मागचा दगड कोरून काढलेला आहे. आता आपल्या पूर्वजांकडे असलेली कला तुम्ही बघू शकता, कलाविष्कार त्यांचा. आता महेशचा हात तुम्ही बघत आहात, त्यांनी हातामध्ये काडी धरलेली आहे आणि समोरचा दगडाचा भाग जसाचा तसा ठेवलेला आहे आणि आतमधला दगड कोरून काढलेला आहे. आणि आतमध्ये काडी महेश हलवताना तुम्हाला आता दिसत असेल. विचार करा 11व्या-12व्या शतकात हे काम त्यांनी कसं केलं असेल. त्याच्या वरच्या भागात जर बघितलं तर हार घेतलेल्या दोन सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळतात. डाव्या बाजूची तुटलेली आहे, पण उजव्या बाजूची हार घेतलेली गणपतीच्या वरती असलेली सूरसुंदरी. हा गणपतीच्या देवकोष्टकाचा असलेला उजव्या बाजूचा स्तंभ तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती सुद्धा समोरच्या बाजूनी 2 द्वारपाल किंवा द्वारपालिका असाव्यात. इथे उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूची पूर्ण तुटलेली आहे. गणपतीची सोंड तुटलेली आहे, मुघलांनी तोडलेली आहे, पण गणपतीच्या गळ्यातले दागिने सुद्धा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर हार गणपतीला घातलेले आहेत. गणपतीचे खालच्या बाजूला आलेले सुद्धा हार अतिशय सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. पायामधले अलंकार, पायामधले तोडे हे सुद्धा अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात. आता जो आपण गणपती बघत आहोत त्या गणपतीच्या खालच्या बाजूला एक भग्न झालेलं शिल्प आहे. गणपतीच्या वरच्या भागात जर बघितलं तर इथे अतिशय बघण्यासारखं नक्षीकाम आहे. वरती विविध देवदेवतांची शिल्प कोरलेली आहेत आणि या गणपतीच्या देवकोष्टकाला सुद्धा सुंदर शिखर केलेलं आहे. त्याच्या वरच्या भागामध्ये जर बघितलं तर तिथे मध्ये वरच्या भागामध्ये पट्ट्यामध्ये सुद्धा विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला चारही बाजूनी बनवलेली दिसतात आणि वरती असलेलं सुंदर छत. आता आपण अंतराळाच्या बाहेर उजव्या हाताला असलेलं गणपतीचं देवकोष्टक बघितलं. आता आपण डाव्या हाताचं देवकोष्टक बघत आहोत. डाव्या हाताच्या देवकोष्टकामध्ये सध्या तरी कुठली मूर्ती नाहीये, पण इथे भग्न अवस्थेतली सूरसुंदरी किंवा द्वारपालिका म्हणू शकतो अशी इथे बघायला मिळते. उजव्या बाजूची अर्थात तुटलेली आहे. त्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये साधारण 2 इंच उंचीच्या सूरसुंदरी विविध मुद्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या दोन्ही बाजूच्या स्तंभांवरती केलेले आहेत. या बाजूच्या स्तंभावरती सुद्धा केलेले आहेत. वरच्या बाजूचं नक्षीकाम तुटलेलं आहे. वरती हार घेऊन असणाऱ्या सूरसुंदरी इथे जरा बऱ्यापैकी अवस्थेमध्ये आम्हाला बघायला मिळाल्या, ज्या आता आपण पटलावरती बघत आहात. त्याच्यावरती असलेलं जसं आपण गणेशाच्या वरती असलेलं सुंदर नक्षीकाम बघितलेलं होतं, तसंच सुंदर नक्षीकाम आपल्याला या बाजूच्या देवकोष्टकाच्या वरती सुद्धा बघायला मिळतं. वरती असलेल्या चारी बाजूला असलेल्या देवता आणि सगळ्यात मध्यभागी असलेलं सुंदर छत. आता तुम्ही बघू शकता सुंदर छत या देवकोष्टकाच्या वरच्या भागात केलेलं आहे. आता अंतराळामध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला आपल्याला 2 सूरसुंदरी बघायला मिळतात. साधारण 3 फूट उंचीच्या या सूरसुंदरी आहेत. या सूरसुंदरीला सुंदर अलंकार तुम्ही बघू शकता. पायापासून मी तुम्हाला दाखवतोय. सुंदर अलंकार, गळ्यामधले अलंकार तुम्ही बघू शकता. हातामध्ये तिने हारासारखं काहीतरी घेतलेलं आहे. तिचा मुकुट आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम. ही उजव्या हाताची सूरसुंदरी आता आपण बघितली. आता मी तुम्हाला डाव्या हाताची सूरसुंदरी दाखवतो. आता आपण डाव्या हाताची सूरसुंदरी बघत आहोत. भग्न अवस्थेमध्ये आहे, पण तिच्या अंगावरती असलेले अलंकार तुम्ही बघू शकता. ही डाव्या हाताची सूरसुंदरी आहे आणि खालपर्यंतचं असलेलं नक्षीकाम. आता आपण जी सूरसुंदरी बघितली त्याच्यावरती असलेली हंसपट्टी, ही हंसपट्टी आहे जी आपण बघत आहात आणि त्याच्यावरती असलेल्या सूरसुंदरी आणि त्याच्यावरती असलेला हंस. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की हा मंदिराच्या शिल्पांचा जो पॅटर्न आहे हा विष्णूच्या मंदिराचा पॅटर्न आहे, पण आता आपण ज्या गर्भगृहामध्ये जाणार आहोत तिथे मात्र शंकराचं दर्शन आपल्याला होतं. आता आपण जे गणपतीचं देवकोष्टक बघितलं तिथून पुढे अंतराळ चालू होतं. आता जे आपण बघत आहात हे मंदिराचं अंतराळ आहे आणि अंतराळामध्ये असलेलं समोरच्या बाजूला असलेलं मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपण बघत आहोत.
या प्रवेशद्वारावरती डाव्या हाताला जर आपण बघितलं तर डाव्या हाताला 5 द्वारपाल किंवा द्वारपालिका आपल्याला बघायला मिळतात. भग्न अवस्थेत आहेत, पण बऱ्यापैकी नक्षीकाम त्यांच्यावरती शिल्लक असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या द्वारपाल आणि द्वारपालिकांचं वर्णन मी आतापर्यंत अनेक चलचित्रांमध्ये केलेलं आहे, त्यामुळे याच्यावरती आपण फारसा वेळ खर्च नको करायला. त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा सुंदर नक्षीकाम आणि काही देवदेवतांची शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतात. मध्यभागी प्रोजेक्टेड उंबऱ्यावरती केलेलं नक्षीकाम आपण आता बघत आहात. आणि आता आपण उजव्या बाजूला बघूयात. उजव्या बाजूला असलेलं खालचं शिल्प आहे जे भग्न अवस्थेमध्ये आहे. त्याच्यावरती असलेले 5 द्वारपाल, मधला आता तुटलेला आपल्याला दिसत आहे, पण 4 द्वारपाल किंवा द्वारपालिका चांगल्या अवस्थेत शिल्लक आहेत. त्याच्या वरच्या भागातलं नक्षीकाम आता बघण्यासारखं आहे, ते आपण जरा बघूयात. आपण मुख्य द्वारशाखा बघत आहोत. इथे जर बघितलं तर 5 द्वारपाल आहेत, त्यामुळे 5 द्वारशाखा आहेत. 1 2 3 4 5 द्वारशाखा इथे आपल्याला बघायला मिळतात. फुलांच्या त्यानंतर सूरसुंदरींच्या अशा विविध प्रकारच्या द्वारशाखा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सगळ्यात आतल्या द्वारशाखेपासून आपण सुरुवात करूयात. ही आतली सगळ्यात द्वारशाखा आहे, ज्याच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता आपण उजव्या बाजूचं नक्षीकाम बघत आहोत, तसंच डाव्या बाजूला आहे. त्याच्या शेजारची जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती अनेक प्रकारची सूरसुंदरी आणि विविध मुद्रा किंवा वाद्य वाजवताना नृत्य करताना असलेल्या विविध मुद्रांमधल्या सूरसुंदरी आपल्याला 2 नंबरच्या द्वारशाखेवरती बघायला मिळतात. हा एक कॉर्नर बघून घ्या. या कॉर्नरला सुद्धा सुंदर नक्षीकाम खालपासून वरपर्यंत संपूर्ण व्यवस्थित केलेलं आहे, जे वरपर्यंत आपल्याला बघायला मिळतं. सगळ्यात मुख्य जी द्वारशाखा आहे त्या द्वारशाखेचा वरचा गोलाकार भाग आपण बघून घ्या. अतिशय शार्प गोलाकार या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या खाली जर आपण बघत आलं तर मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला विविध सूरसुंदरी कोरलेल्या दिसतात. या स्तंभाच्या चारी बाजूनी बनवलेल्या आहेत. अतिशय शार्प नक्षीकाम केलेलं आहे किंवा कोरीव काम केलेलं आहे. मधल्या पट्ट्यामध्ये असलेली फुलं तुम्ही बघू शकता. त्याच्या खाली बारक्या आकारामध्ये साधारण 1-1.5 इंच उंचीची कीर्तिमुख आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्या खाली असलेला अष्टकोनी भाग आणि त्याच्या खाली असलेलं विविध देवदेवतांची शिल्प, ही आहे मुख्य स्तंभावरची मालिका द्वारशाखा. मधला द्वारपाल मुख्य आता भग्न अवस्थेमध्ये आहे किंवा नाहीच जागेवरती. बाजूच्या 2 द्वारशाखा तुम्ही बघू शकता. सगळ्यात उजव्या बाजूची जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती काही व्याल शिल्प आणि काही महिलांची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. ही सगळ्यात उजव्या बाजूची द्वारशाखा आहे, ज्याच्यात अनेक व्याल शिल्पांचं आपल्याला दर्शन घडतं. सगळ्यात वरच्या बाजूला झुमरांची मालिका, जशी आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेली आहे तशी झुमरांची मालिका. मध्यभागी इथे एक शिल्प आपल्याला दिसते. ललाटबिंब आहे. ललाटबिंबामध्ये गणपती आहे. त्याच्यावरती एक सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे सुद्धा वरच्या भागामध्ये एक शिल्प केलेलं आहे. ही गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची वरची बाजू आता आपण बघत आहोत आणि ही डाव्या बाजूच्या द्वारशाखा मी पुन्हा एकदा वरपासून खालपर्यंत दाखवतो. जशा उजव्या बाजूच्या आपण बघितल्या तशाच द्वारशाखा सेम टू सेम डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरती जे शिल्प बघितलं त्याच्यामध्ये एक विशेषता दिसली म्हणून तुम्हाला आम्ही पुन्हा दाखवत आहोत. इथे आता महेशनी बोट घातलेलं दिसतंय तुम्हाला. समोरच्या बाजूने हे शिल्प जसंच्या तसं आहे आणि त्या शिल्पाचा मागचा भाग दगडाचा कोरून काढण्यात आलेला आहे. महेशचं बोट हालताना तुम्हाला आता दिसत असेल. इतकं सुंदर कोरीव काम, इतकं पूर्व कालावधीमध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये आपल्या पूर्वजांनी कोणत्याही आधुनिक शस्त्रास्त्रांशिवाय करून ठेवलेलं आहे. आता आपण हे शिल्प बघितलं होतं. मध्यभागी असलेलं ललाटबिंब तर आहेच, त्याच्यावरती असलेलं नक्षीकाम मगाशी आपण बघितलं. झुमरांची मालिका बघितली. जसं आजपर्यंत आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलं तसं गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये असलेली 5 छोटी छोटी मंदिरं आणि त्याच्यामध्ये असलेल्या सूरसुंदरी विविध प्रकारच्या आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा मंदिराच्या अंतराळाला सुद्धा सुंदर छत केलेलं आहे. प्रोजेक्टेड कमळं 3 इथे आपल्याला कोरलेली दिसतात. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता ही 3 कमळं अंतराळाच्या छतावरती सुंदर प्रोजेक्टेड 3D टाईप केलेली आहेत. आता जी आपण वरती छतावरती असलेली कमळं बघितली त्याच्या मधल्या खालच्या पट्ट्यामध्ये आपल्याला व्याल पट्टी बघायला मिळते. संपूर्ण व्याल सगळ्या बाजूनी कोरलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि विविध सूरसुंदरी सुद्धा या पट्ट्यामध्ये आपल्याला कोरलेल्या दिसतात. आता आपण हे संपूर्ण अंतराळ बघितलेलं आहे. या गर्भगृहामध्ये जाण्याचा उंबरा जो आहे ना तो साधारण 2 फूट उंचीचा उंबरा आहे. या उंबऱ्याला ओलांडून आपल्याला आतमध्ये गर्भगृहामध्ये जाऊन गर्भगृहामधलं दर्शन घ्यायचं आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्.
हर हर महादेव शंभो. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. मंदिराच्या गर्भगृहामध्ये असलेलं वरच्या बाजूचं नक्षीकाम आम्ही तुम्हाला थोडंसं दाखवतो. या बाजूनी समोरच्या बाजूनी सुद्धा नक्षीकाम आहे. समोर एक आरसा लावलेला आहे. वरच्या बाजूला एकदम मध्यभागी जर आपण बघितलं तर मध्यभागी एक कमळ कोरलेलं आहे. दगडामध्ये कोरलेलं सुंदर कमळ आपल्याला गर्भगृहामध्ये वरच्या बाजूला बघायला मिळतं. आता जे आपल्याला गर्भगृहाचं वरच्या बाजूला असलेलं कमळ दिसत आहे त्याच्या बरोबर मध्यभागी सुद्धा एक यक्षिणी आहे जी आता आपल्याला पटलावर दिसत असेल. तर दर्शक हो, अन्व नावाच्या छोट्या गावामधलं पूर्वीच्या कालावधीमध्ये असलेलं विष्णू मंदिर पण आता शिव मंदिर झालेलं सुंदर मंदिर बघायला आपण सुरुवात केलेली आहे. या चलचित्राच्या आरंभाला आम्ही जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या पहिल्या भागाचा आपण इथे इतिश्री करत आहोत. मंदिर आपल्याला अजून बाहेरनं बघायचं बाकी आहे, ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत आपल्याला नेहमीची विनंती जी करायची असते ती मी करून घेतो, म्हणजे तुम्हालाही संपूर्ण चलचित्र संपल्यासारखं वाटेल. तर आपली नेहमीची विनंती की आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, एक छोटीशी कॉमेंट अवश्य करत जा. तुम्ही केलेल्या कॉमेंटचा आम्हाला अदृश्यपणे लाभ होतो आणि ही चलचित्र किंवा ही मंदिरं अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे एक कॉमेंट प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा, ही विनंती आहे. अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, ही सुद्धा करबद्ध विनंती आहे. चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना हर हर महादेव. धन्यवाद.